श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तो आपला फराळाचा तुम्ही विशेष भाग बघितले असतील, तो तुम्हालाही आवडला असेल. आम्ही जे जे तुम्हाला फराळ दाखवले, एक 6 ते 7 प्रकार आम्ही बनवले. तो आज पहिला दिवस आहे दिवाळीचा, तर तुम्हा सर्वांना आमच्या परिवारातर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तो अनुश्री आता झोपलेली आहे, तरी आज आपल्याकडे प्रोग्राम असणार. तो म्हणजे आज आपण विशेष कार्यक्रम आहे, तो म्हणजे आपल्याकडे स्वामीची स्थापना होणार आहे, स्वामीच्या मूर्तीची. तो आपण स्वामीची मूर्ती घ्यायला जाणार आहोत दादरला. तर आपण तिकडून दादरवरून आपण मूर्ती घेणार आहोत. त्यानंतर आज लक्ष्मीपूजन सुद्धा आहे, तर हे दोन्ही प्रोग्राम आपल्याला या भागामध्ये बघायला भेटणार आहेत. सो चला तर मग आपण आधी स्वामीची मूर्ती घेऊया, त्यानंतर आपल्याला संध्याकाळी लक्ष्मीपूजनचा आरती आणि पूजा सगळं बघायला भेटणार आहे. तो चला तर मग बाय बाय. आपले आपण हे फराळ केलेले होते ते बघू शकतो. काय काय याच्यामध्ये बिस्किट तर राहिलं होतं आपलं रेसिपी दाखवायची, घरीच केलेले आहेत ते शंकरपाळी आहेत, बेसनचे लाडू आहेत, करंजी आहे, शेव आहेत, चकली आहे आणि आपला चिवडा आहे. सो सगळ्यांनी फराळ करायला नक्की या आणि सगळ्यांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. सो चला मग आपण पुढे भेटू. काय काय आपल्याकडे प्रोग्राम आहे संध्याकाळी. अनुश्री अजून काय उठत नाही. उठा बोला ना, उठा उठा, दिवाळी आली, मती सणाची वेळ झाली, उठा उठा उठा. कोणाकडे दे मामाकडे बसल, उठा लवकर चला. कुणाकडे जाणार आहे? कोण? मोठे नावच नाही येत आहे. मामाकडे मच्छल जाऊया. चल, आम्ही आलो दादरला आणि आम्ही आता चाललोय स्वामींची मूर्ती घेणार आहे. आणि आज लक्ष्मीपूजन असल्यामुळे मी स्वामीच्या मूर्ती स्थापना करणार आहे. तर तुम्हाला दाखवतो आम्ही स्वामीची मूर्ती बघायला जाते तिकडे. तर आता दादरला भरपूर गर्दी वाढत चालली आहे, सो आम्ही डायरेक्ट आता त्या दुकानात चाललो आहे. मित्रांनो, फायनली आपण आलेलो स्वामींची मूर्ती घ्यायला. मित्रांनो, आम्ही आता निघालोय स्वामींच्या मठातून बाहेर पडलोय. मूर्ती बघा आरोहीने घेतलेली आहे, तर आपण स्वामींच्या पायाशी ती मूर्ती लावून आणलेली आहे. आता आपण घरी चाललोय. तो चला मग घरी जाऊन आपण त्याचा अभिषेक करणार आहोत. गाडी आणलेली आपण, आरोही मागे बसणार आहे गाडीवरती. चल निघूया मग. श्री स्वामी समर्थ. पाय धुते मला सोडला म्हणजे टायमाला होता तुझा. ये 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 तू पाय पाणी पडेल बघू. घरी आलो. स्वामी समर्थ महाराज की. तुला रवायचंय, तुला रवायचंय. तांदूळ येते ताडो बंद स्थापना. मित्रांनो, फायनली आपल्या स्वामीची स्थापना झालेली आहे. बघू शकतो हे बघा, छान असं त्यांना मी सजवलेलं आहे. त्याचा अभिषेक केला, पण आपल्याला व्हिडिओ काढताना आला कारण भरपूर लेट झाला होता आणि मूर्त आपला टळत होता, त्यामुळे. हे तसंच त्याच्या बाजूला आपले महालक्ष्मीची पण आपण पूजा केलेली आहे. इकडे बघू शकतो हे बघा, छान प्रकारे असं मी सगळी मूर्ती भरलेली आहे. आणि इकडे मिठाई त्यांनी पावलं काढलेली आहेत. आणि इकडे अनुश्री हाय करते बघा, हाय करते बघा, हाय. इकडे पूजेची स्थापना केलेली आहे. इकडे या इकडे पाऊल काढलेले आहेत दरवाजाजवळ. आता आरती करून घेऊया. आपल्या इकडे ढोलकी वाजायला सज्ज झालेला आहे. चला बोला, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आम्ही अनुश्रीला डीमार्टमध्ये घेऊन आलो तो बघू शकतो तिला. हे बघा शॉपिंग बघा ती काय करायचं, काय विकायला बसायचं का बाबा. मग हे सगळं घेतलंय तिथे. काल आपली स्वामींची पूजा झाली आणि लगेच आम्ही डीमार्टला आलेलो. तिला इकडे शॉपिंग करायचं आहे बघा. बस का शी ते घाण आहे, तसं नाही ते. जाऊया, कपडे घ्यायचे ना. होय, आम्ही जातो. काय
ना कपडे घेऊया. हा काय पाहिजे? हे पाहिजे. आईला विचार घेऊ का? ती बघ तिकडे गेली, तिकडे ती घे बोलली. काय आहे बघ इकडे, तू इकडे इकडे ये. कुठली घेते? समोर बघ. कोणती पाहिजे? चप्पल घेते. काय घ्यायचं काय? टब बघायला आलोय ना. टब घ्यायचे की काय घ्यायचं? हे मोठे होईल ना कपडे ठेवायला. अंघोळीला इकडे अनुशीला स्ट्रॉ वाला ग्लास भेटलेला आहे. बरोबर शोधून काढले तिने. कुठला पाहिजे? पिंक वाला घे बाबा तुला. पिंक घे, पिंक. हा तो घे. हा चल ठेवून द्या. फायनली आम्ही 3 कंटेनर घेतलेले आहेत कपड्यांसाठी. बाबे इकडे, आयुष इकडे आमचा बघा. शॉपिंग झालेली आहे लोकांची. पण आयुष तर पाहिजे का तुला? हे काय पाहिजे तुला? मस्ती करतो बाबू तू भरपूर. बघू हे बाबांसाठी आणि हे छोट्या माझ्या पोरग्यासाठी, मम्मासाठी. हे बघा 2 टाटे आम्ही घेतलेली आहेत. दोघांना सेम सेम पाहिजे म्हणून. हे बघा काय कर. काय घेतलं तू? काय काय घेतलं? ताट घेतलं आणि हे बघ इकडे घेतलं आपण. तिथे घेतलं ना. तुम्ही पण या बोल शॉपिंग करायला. इकडे इकडे बघ तू. मग या बोल या. फायनली आपला मित्रांनो बिलिंग झालेलं आहे. हे बघा आपण आता घरी जाऊया आणि बघूया काय काय शॉप. काय ना? आईस्क्रीम कोणा पाहिजे? नाही पॉपकॉर्न घ्यायला. पॉपकॉर्न पॉपकॉर्न पॉपकॉर्न. त्यांना एकदा सर्दी झाली तरी एक वेळा आईस्क्रीम घेऊन घ्या. आणि ज्याची गाड्या बाहेर आहेत तरी घरी घेऊन जावं लवकर. ड्रेस घेऊया. पॉपकॉर्न घेतलेला. आईस्क्रीम नाही घेतला. नाही गळा बसलाय तो काय करायचा? डॉक्टरला एक्स्ट्रा पैसे देऊन येते का? हे बघा पाहिजे का विचार सगळ्यांना. हे वेगळे पाहिजे राजा. तुम्ही हे 3 डबे घेऊन तुम्ही घरी जावा. आम्ही बेसमेंटला जाऊन आता आम्हाला गाडी घेऊन. बेसमेंट खाली आहे. कुठून गाडी कुठून नाही गेली? खाली आहे तुम्ही. परत आपल्याला लिफ्टने खाली जावं लागेल. परत लिफ्टने मला खाली जावं लागेल. परत आम्ही येतो घरी आलो मग आपण इकडे काय काय घेतो दाखवू. चला चला घरी निघूया आपण. तुम्ही रिक्षाने जावं लागेल. आम्हाला डिमार्टमध्ये आम्ही ते व्हिडिओ करून आमचा व्हिडिओ काढून झाले. आम्हाला सगळं डिमार्टमध्ये व्हिडिओ काढून मग आता टेंबूचा डिमांड नक्की बघा. उद्या मोठी होती. आम्ही चेंज केले. ठाण्याला अड्डा आम्ही बाहेर घेऊ असतो त्या पैशाचे कपडे. पाणी आता निघतो इकडे. टेंबू स्टेशनला दाखवतो कुठला फ्रॉक घेतला तिला मामाने. घरी जाऊन सांगतो आणि काय काय घेतो. कधी घेतला? काय तिच्या डिमांडमध्ये चेंज केलं. चला चला मग मित्रांनो आम्ही डिमार्टमधून बघूया काय काय घेतलं आहे. बघा हे असे आम्ही बॉक्स घेतलेले आहेत कपडे ठेवण्यासाठी. शेल्फ घेतले. त्यानंतर इकडे शर्ट घेतले. एक आयुषसाठी आणि एक अभिजितसाठी. आणि आमची पॅन्ट. अभिची पॅन्ट आहे आणि एक आयुषी. दोघांनी सेम ब्लॅक कलरचे जीन्स घेतले आहेत. त्यानंतर इकडे अभिजितने किट्टो घेतलेले आहेत. हां आहे ओके. आणि इकडे ग्लास कशासाठी? ज्यूस प्यायला. अशा अशा ज्यूस प्यायला. आणि ते चप्पल घेतले माझ्यासाठी. झालं छोटीशी आम्ही शॉपिंग केलेली होती डीमार्टमध्ये जाऊन. आता अनुषीसाठी संध्याकाळी जाऊया ना आपण. मामाने घेतलं होतं ना तर तिथे भेटलंच नाही तिला. 700 रुपयाचं होतं काहीतरी मामाने. म्हणजे एवढे कपडे काय खास नव्हते म्हणून आम्ही आता संध्याकाळी जाऊन बघू आता. हां आपण म्हटलं बाहेर घेऊ त्याच पैशाचं आणि मग दाखव मामाने घेतलं. हां ज्यूस पी. ठीक आहे पळी पण एक घेतली. छान आहे. आपण जाऊया आता संध्याकाळी. मग स्टेशनला जाऊया. आणि संध्याकाळी काय आहे आपलं? पाडवा आहे ना. आज पाडवा आहे. पाडवा आहे तो बघू. मला आज काय देतात
पूजा केल्या म्हणजे त्यांची पूजा करते मी, मग काय देतात ते बघू. ऑलरेडी आम्ही त्यांना घेतलेलं आहे ओवाळते, मग ते बघू काय देतात ते. ना. काय घेतलं नाही नाही अजून, काय नाही घेतलं घेतलेलं आम्ही, काय नाही घेतले, काय देणार पण नाही. ऑलरेडी शॉपिंग झालेली आहे ना बाबा. मग घेतले ना कपडे, आपण सगळ्यांना कपडे घेतले ना मग. ओके चल बाय कर, इकडे बाय कर. नाही पाडव्यानिमित्त आमच्याकडे जायला कुठलं लावायचं हा? जाते गिफ्टच नाही आणलं आम्ही, ये लाव आज पाडव्याने गिफ्टच आणलेलं आहे. लाव लावायला लाव. नंतर द्यायला होईल. हा मस्त रे, तिथे पण लाव, हाताला पण लाव. इथे तोंडाला. बरं. थँक्यू. लक्षदीप हे उजळले धरी, दारी शोभली कडा रांगोळी, फुलवाती अंगणात सोन सकाळी. आली आता नाही आता या आता या आता बस झालं. पाया पडतो मी, तू बस इथे, मी पाया पडतो. तू मी पाया पडतो, बस तू. मांडी घाल, मांडी घाल, मांडी घाल, मांडी घाल. खाली लावले. हे घे तुला, हे घे तुला. वेलकम, आय लव्ह यू, हॅपी दिवाळी. आईले आई, ते उठ. अरे आई बन. नाही बसून द्या मला. हॅपी दिवाळी. थँक्यू. हॅपी दिवाळी सगळ्यांना. पकड. अनुश्री बघा आता फुलभाजी लावते. पहिल्यांदा हातात पकडला नाही. आता आणत नव्हतो पण म्हटलं जाऊन द्या, 2 वर्ष झाली पण तिला काहीच नाही भेटलं. दिंडी दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कुणाच्या, लक्ष्मणाच्या. तुम्ही सोडा. लाव लाव लवकर लाव. वाट नाही काढली पाहिजे.
आमच्या इथे बघू शकतो किल्ला बनवलाय छानसा असा. हे बघा. वन टू थ्री पुढा. बाजू दिला बाजू कर तिला बाजू कर तिला बाजू. हे बघा चिटपुट लावतायत पाऊस. नाही बाजू जागेवर कुठलं तू. हे बघ ए बाबा. आजचा आपला असा दिवस होता, म्हणजे दिवाळीचा दिवस होता, पाडवा होता, त्यामुळे उठण्याचा प्रोग्राम झाला. त्यानंतर अनुश्री आणि अभिजित आणि आयुषची शॉपिंग झाली डीमार्टमध्ये. तो अख्खा दिवस आपला असा गेला. फटाकडी फोडण्याचा प्रयत्न केला, पण तिला अजून फर्स्ट टाईम होता, तर एवढं तिला काय मजा आली नाही, म्हणजे घाबरत होती. तो नेक्स्ट इयर ती पक्का फटाकडी फोडणार ना मम्मा. उद्या फोडणार आहे. तर तो चला मग आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मेन म्हणजे कमेंट करायला विसरू नका. तो सगळ्यांना हॅप्पी दिवाळी. टाटा बाय बाय. काळजी घ्या. टेक केअर. उद्या भेटूया. आमच्या चॅनलला लाईक करा. उद्या आमच्या मामा येणार आहे, तर उद्या आपला खास व्लॉग असेल तो म्हणजे भाऊबीजेचा. आणि काय काय आपण बनवणार आहे त्यांच्यासाठी ते आपण नक्की बघा. तो टाटा बाय बाय.